एक आरोपी आजचा सुद्धा फरार आहे. मी मागच्या वेळेस मी बोलताना म्हणलं होतं तो जिवंत आहे की नाही. जे सीडीआर आहेत तो तपास काय जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते, ते फरारी असताना मध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं. त्यावेळेस तर त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईलचा, तर सगळ्या गोष्टी समोर येतील अजून. नाही, मी पूर्ण पाठपुरावा आहे. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीख बद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे. तुम्ही जर परिस्थिती बघितली आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या आज डोळ्यात पाणी आहे. सगळ्यांनाच वाईट वाटतं या विषयावर. न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं देखील खूप मोठं योगदान होतं. न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं योगदान होतं आणि वेळा तुम्ही अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला. मात्र आज हवा तितका न्याय ज्याला म्हणतो आपण हॅशटॅग कोर्ट असेल किंवा एक आरोपी आता फरार आहे. नेमकं याचं अपयश कुणाचं आहे? एक आरोपी आजचा सुद्धा फरार आहे. मी मागच्या वेळेस मी बोलताना म्हणलं होतं तो जिवंत आहे की नाही. दुसरा विषय की या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं वारंवार ह्या संदर्भातलं बोलणं होतं. त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं. आता येणाऱ्या या 12 तारखेला या केस संदर्भातले दोषारोप पत्र सुद्धा दाखल येणार. मात्र एकंदरीत बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये इतर जे आरोपीला सहकार्य करणारे आरोपी होते त्यांना सहारोपी केलं गेलं नाही किंवा इतर जो तपास आहे तो देखील झाला नाही. याच्या कुटुंबाच्या मागण्या होत्या त्या मागण्या मी आतापर्यंत जेव्हा वाल्मिक कराड फरार होतं मी त्यावेळेस सुद्धा प्रत्येक बाईटमध्ये हा विषय बोललो होतो की जे सीडीआर आहेत तो तपास काय जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते, ते फरारी असताना मध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं. त्यावेळेस तर त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईलचा, तर सगळ्या गोष्टी समोर येतील अजून. न्यायाच्या लढाईमध्ये तुमची भूमिका कशी असणार आहे इथून पुढे? नाही, मी पूर्ण पाठपुरावा आहे. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीख बद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे. जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.